नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। गेले 2 दिवस महाराष्ट्रामध्ये शब्दबंबाळ राजकारणाचा एक नवा अध्याय आपण सगळेजण अनुभवतो आहोत। मकर संक्रांतीच्या दिवशी संजय राऊत या शिवसेनेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि महाराष्ट्र विकास आघाडीत जन्माला घालून ती प्रत्यक्षात आणून सत्तेत नेणाऱ्या नेत्यानं केलेल्या अनेक विधानांमुळे राज्यातलं राजकारण पुरतं ढवळून निघालंय। आता त्याचा एक पाऊल पुढेचा नवा प्रयोग सुरू झालाय। संजय राऊत यांनी आपल्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांपैकी फक्त आणि फक्त इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यालाच मागे घेण्याची भूमिका जाहीर केली आहे। संजय राऊत यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितलेली नाही। राऊत म्हणतात, विधानाबद्दल कोणाला वेदना झाल्या असतील तर ते विधान मागे घ्यायला तयार आहेत। इतक्याच या भूमिकेवरून काँग्रेसनं समाधान व्यक्त केलंय आणि काँग्रेसचा सत्तेत गेलेला गट राऊतांना माफी करायला सुद्धा तयार झालाय। याच्या जवळपास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत या एका जुन्या वादाला पुन्हा एकदा फोडणी दिली आणि महाराष्ट्रात तो वाद सुद्धा जागता राहील याची काळजी घेतली। पण हे सगळं होत असताना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, ती म्हणजे अशी की समर्थ रामदासांच्या संदर्भातलं वक्तव्य ज्या वेळेला शरद पवार यांच्याकडून झालं त्याच्या आधी संजय राऊत अजित पवारांना स्टेपनी म्हणाले होते। एकूणच स्टेपनीचं वक्तव्य झाल्यानंतर समर्थ रामदासांचं वक्तव्य होणं आणि त्याच्याच आगेमागे करीम लाला इंदिरा गांधींची वक्तव्य होणं या सगळ्या एकूणच शब्दबंबाळ राजकारणानं महाराष्ट्रातल्या ढवळून निघालेल्या राजकारणाची पुढची दिशा कुठली याच्या संदर्भातली चर्चा करणं आता अनिवार्य झालेलं आहे। राज्यामध्ये आत्ता सुरू असलेल्या राजकारणात अजित पवार स्टेपनी आहेत की ड्रायव्हर? रामदास स्वामींचा वाद पुन्हा एकदा का उकरून काढला जातोय? करीम लाला आणि इंदिरा गांधी यांच्यामधली भेट ही वादात का अडकते? त्याचबरोबर भावनेचं राजकारण कुणाच्या पथ्यावर पडतं? या आणि अशा अनेक मुद्द्यांवर आजची लक्षवेधी चर्चा। स्टेपनी, समर्थ रामदास आणि करीम लाला। आजच्या या चर्चेत आपल्या बरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो। आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता मधु चव्हाण, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, शिवसेनेचे शहर समन्वयक आनंद दवे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पुण्याचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर। आणि आपण या चर्चेमध्ये राष्ट्रवादीनं सहभागी व्हावं अशी विनंती केली होती, मात्र तुर्तास ज्या विधानांना स्वतः शरद पवार यांनी केलं आहे त्या विधानांवर काय बोलायचं असं कारण देत राष्ट्रवादीनं या चर्चेत सहभागी व्हायला नकार दिलाय। आपल्या सोबत राजेश कोचरेकर आहेत। माझा पहिला प्रश्न त्यांना आहे। राजेश कोचरेकर, संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणतो आणि एकमेकांना तिळगुळ देतो, पण ज्या पद्धतीनं संजय राऊतांची वक्तव्य झाली आहेत ती पाहता त्यांनी त्या दिवशी तिळगुळ वाटलेला किंवा तिळगुळ खाल्लेला दिसत नाहीये। नाही, खरं आहे की ज्या पद्धतीचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं, संजय राऊत गेली अनेक वर्ष जवळपास 3.5 दशक पत्रकारितेमध्ये आहेत आणि सरकार इतक्या नाजूक अवस्थेमध्ये बनलेलं आहे। अर्थात सरकार बनवण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका जरी असली तरी आता ती भूमिका पार पडलेली आहे। संजय राऊतांचा असा ग्रह झालेला आहे की जी माझी भूमिका आहे, ज्या पहिल्या अंकामध्ये मी एंटर केलेलं आहे, संपूर्ण सगळा अंक आणि सगळं नाटक मीच हातात ठेवणार किंवा केंद्रित ठेवणार आणि ते करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातून हे वक्तव्य झालेलं आहे। अर्थात संजय राऊतांसारखा मोठा नेता जो दिल्ली आणि महाराष्ट्रात राजकारण करतो त्याने केलेलं हे स्टेटमेंट किंवा त्याने केलेलं हे वक्तव्य काहीसं धाडसी आहे आणि त्यांच्या स्वतःच्या सरकारला आणि पक्षाच्या प्रमुखाला अडचणीत आणणारा आहे, इतकंच या क्षणाला आपण सांगू शकतो। आता संजय राऊतांच्या एका वक्तव्याचा संदर्भ घेत आपल्याला ही चर्चा पुढे न्यायला लागेल। सर्वप्रथम ज्या मुद्द्यावर त्यांनी केलेलं वक्तव्य मागे घेतलं ते वक्तव्य होतं भारताच्या माजी पंतप्रधान ज्यांना आपण आयर्न लेडी म्हणायचो त्या इंदिरा गांधी या कुख्यात स्मगलर करीम लालाला भेटायला मुंबईत यायच्या। आता या वक्तव्याची काही गरज होती का?
या प्रकारची वक्तव्य त्यांना टाळायला हवीत, हे काय आपण सांगायची गरज नाही. संजय राऊतांना हे कळत का नाही का ते भावनेच्या भरात बऱ्याचदा बोलून जातात? जसं म्हणतात ना राजेश कोचरेकर की नेत्याला गर्दी दिसली की तो बहकतो, काल असंच झालं असावं? नाही, याच्यातल्या दोन गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्या आयर्न लेडी स्वर्गीय इंदिरा गांधी, ज्यांनी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान वगैरे वगैरे, त्यांचं खूप त्यांचं व्यक्तिमत्व तेवढं मोठं आहे. संजय राऊतांनी त्यांच्याबद्दलचं विधान मागे घेतो असं म्हटलेलं आहे, पण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपतींच्या वंशजांना तुम्ही पुरावे द्या असं जे विधान केलं ते त्यांनी मागे घेतलेलं नाहीये. माझा प्रश्न हा आहे की त्यांना इंदिरा गांधींची, म्हणजे स्वर्गीय इंदिरा गांधींची आणि त्यांच्या समर्थकांची, त्यांच्या कुटुंबाची माफी मागायची आहे म्हणा, किंवा त्यांच्याबद्दलचं विधान मागे घ्यायचंय म्हणा. विधान मागे घेतलं हे माफी मागण्याचा एक ज्याला आपण शुगर कोटेड प्रयत्न आहे तो त्यांनी केलेला आहे. पण मग त्यांनी महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाची आणि त्यांच्या संपूर्ण कुळाची का माफी मागितली नाही, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. अगदी, हाही एक अत्यंत गंभीर विषय आहेच या चर्चेतला. आपण पटकन करीम लाला आणि इंदिरा गांधी या विषयावर हेमलता पाटील यांना बोलतं करू. हेमलताजी, मी स्पष्टपणे आणि ठामपणे एक विधान करतोय. काँग्रेसमध्ये जे लोक सत्तेत आहेत ते इंदिरा गांधींची बदनामी होत असताना गप्प बसलेले होते, जे सत्तेत नाहीत ते विरोध करत होते. काँग्रेस अशी इंदिरा गांधींच्या बाबत दुहेरी भूमिका का घेते? सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंदिरा गांधींनी स्मगलर्सच्या बाबतीत जे काही धोरण अवलंबलेलं होतं, ज्या पद्धतीने त्यांना तुरुंगात टाकलं होतं, त्यांच्या मुसक्या आवाळ्या होत्या, त्यांच्यावरती कारवाई केली होती, हे सगळ्या जगाला माहिती आहे, इतिहासाला माहिती आहे आणि ते सगळीकडे प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामध्ये लपवण्यासारखं किंवा कुठलीही गोष्ट नाही. त्यामुळे इंदिरा गांधी काय होत्या हे संपूर्ण जगाला माहिती आहे. आता संजय राऊत, इंदिरा गांधी काय होत्या या ठिकाणी आम्हाला सांगण्याची गरज नाही. राऊतांनी त्यांच्याविषयी विधान केलं आणि त्यावर काल दिवसभरात सत्तेतला एकही माणूस बोललेला नाही. कृपया याची नोंद घ्या. नाही, राऊतांनी ते विधान मागे घेतलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की ते विधान ज्या पार्श्वभूमीवर केलं त्यामध्ये इंदिरा गांधींच्या संदर्भात ते विधान करण्याचा त्यांचा कुठलाही हेतू नव्हता. वातावरण कसं होतं असं सांगण्याचा तो हेतू होता आणि त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे आणि काँग्रेसने त्यांना सांगितलेलं आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने काँग्रेसनी त्यांनी विधान मागे घेतलं, माफी नाही मागितली, तरी पण तुम्ही त्यांना माफ केलं. पण मी पुन्हा एका प्रश्नावर येतो. काँग्रेसमध्ये सत्तेत असलेला गट गप्प का बसला होता काल दिवसभर? नाही, याच्यामध्ये कोणीही गप्प बसलेलं नाहीये. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी सर्व नेत्यांनी चर्चा केली. त्या संदर्भामध्ये त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाला सगळं कळवलं गेलं आणि त्या संदर्भामध्ये त्यांचा खुलासाही आलेला आहे. त्यामुळे कोणीही गप्प बसलेलं नव्हतं. नाराज गट किंवा सत्तेत असलेला गट अशी कुठलीही त्याच्यामध्ये विभागणी करता येणार नाहीये. अच्छा, पण फार बरं झालं हेमलता पाटील, मी तुमचं कौतुक करतो की तुम्ही स्पष्टपणे काल काय घडलं ते सांगितलं. सर्वसाधारणपणे समाज माध्यम, ट्विट किंवा पत्रक याच्या माध्यमातून प्रतिक्रियांची अपेक्षा करत होती, पण हेमलता पाटील यांनी धाडसानं समोर येऊन सांगितलंय की काँग्रेस नाराज होती, त्यांनी उद्धव ठाकरेंकडे आपली नाराजी दिली, व्यक्त केली आणि त्यानंतर आज संजय राऊतांचं विधान फिरलेलं आहे. मधू चव्हाण आहेत आपल्या बरोबर. मधू चव्हाण, हे इतकं सहज, सोपं आणि सरळ पद्धतीनं घडलं असेल का काँग्रेसमध्ये? मला तरी काँग्रेसमध्ये सत्तेत गेलेल्या गटाला यावर काहीही बोलायचं नव्हतं, वादात पडायचंही नव्हतं. याऐवजी जे सत्तेत नव्हते ते मात्र अत्यंत आगपाखड करत असताना आपल्याला दिसत होते. असं आहे की पहिल्यांदा या ठिकाणी आपण थोडी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सगळ्यांनी चर्चा करावी असं आपल्या बोलण्यातून वाटतंय. त्याचं मला कौतुक वाटतंय. हेमलता ताईंचंही मी कौतुक करतो की त्यांनी कुठलाही राजकीय याला स्पर्श दिला नाही. मुळामध्ये शरद पवार साहेबांचा मी पट्ट शिष्य आहे हे त्या ठिकाणी राऊतांनी काल त्या ठिकाणी बोलून सिद्ध केलेलं आहे. पहिल्यांदाच ती चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर की हे चाकं बदलायच्या आतच हे सरकार पडेल असं बोलल्यावर स्टेपनी बोलायची काही गरज नव्हती. किती भयानक वाक्य आहे की आमची ती स्टेपनी आहे म्हणून. हे म्हणजे असं बोलतात असं कधी जनरल भाषेत की अंगावर पाल पडल्यानंतर जसं माणूस थरथरतो किंवा काही वेळेला घाबरतात. भयानक वाक्य आहे, काय गरज होती बोलायची?
आता मधु चव्हाण, तुम्ही तुम्ही इंदिरा गांधी करीम लाला या मुद्द्याच्या बरोबर स्टेपनीचा मुद्दा घेताय, त्या मुद्द्याकडे जायला हवं. पण मला सांगा, तुम्ही इतके वर्ष मुंबईतलं राजकारण पाहता आहात, इंदिरा गांधी करीम लाला यांच्या भेटीचा वाद हा कोणत्या कारणामुळे वादग्रस्त ठरला? इंदिरा गांधींनी स्मगलरांच्या विरोधात घेतलेली भूमिका ही खरंच मानायची का त्या करीम लालाला येऊन भेटत होत्या याच्यावर जास्त विश्वास ठेवायचा, जे वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे? मी तेच त्याच्यावर येतोय. त्याच्यानंतर 2 तासांनी रामदास स्वामी गुरु होते की नाही हे वक्तव्य आलं. पहिलं वक्तव्य डायल्यूट व्हावं, स्टेपनी म्हणलेलं, म्हणून जाणून बुजून शरद पवार साहेब अशाच तरी काहीतरी वक्तव्य करत असतात. कधी पगडी आण, कधी कोणाच्या जातीचा उल्लेख कर, कधी पेशवे छत्रपतीची नियुक्त करतायत बोल, कधी राजू शेट्टींची जात काढ, आणि म्हणून ते वक्तव्य आलं. काल काही जणत नव्हतं की जाणता राजा हे समर्थ रामदास स्वामी म्हणाले म्हणून ते जाणता राजा नाहीत. एखादी सामान्य व्यक्ती एखाद्याला मोठं म्हणाली म्हणून ती मोठी होऊ शकत नाहीत. आणि लगेच हे वाक्य नंतरचं आलं करीमलालाचं. हे भयानक वाक्य आहे. करीमलाला स्मगलर होता, युसुफ पटेल बरोबर होता, अनेक प्रकारच्या अंडरवर्ल्डच्या कारवायांमध्ये होता, आणि श्रीमती इंदिरा गांधी त्या ठिकाणी पायधुनीला जाऊन त्यांना भेटत असत बोलणं हा इंदिरा गांधींच्या राजकीय विचारसरणीला आमचा विरोध जरूर असेल. पण त्या देशाच्या पंतप्रधान होत्या. 1971 साली एक वेगळा पराक्रम. मधु चव्हाण, याच मुद्द्यावर आता हेमलता पाटलांना पटकन आपण बोलतं करू. हेमलता पाटील, संजय राऊतांनी भले त्यांचं वक्तव्य मागे घेतलं असेल तरी समाज माध्यमांमध्ये इंदिरा गांधी करीम लाला यांना भेटत असल्याचे पुरावे उपलब्ध झालेले आहेत आणि ते वेगानं सगळ्या ठिकाणी पसरतायत. इंदिरा गांधी करीम लालांना का भेटत होत्या? बघा, आता ह्या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाहीये. तुमच्याकडे पुरावे आहेत तर तुमचे पुरावे तुम्ही आणा स्क्रीनवरती. तुमचे पुरावे या ठिकाणी स्पष्ट करा. सुरू आहे काय म्हणजे कसं आहे, हेमलताजी कृपया पहा, स्क्रीनवरती पुरावे येतात, आम्ही तो फोटो दाखवतो आहोत. ही जी खोड आहे, काही कारणामध्ये काही व्यक्तींना कशासाठी भेटल्या होत्या, काय झालं होतं, त्यामध्ये त्यांचं इंटेन्शन काय होतं, त्या खरंच भेटल्या होत्या का, हे मेलेले मुर्दे सगळे उखडायचे आणि देशातल्या सध्या परिस्थितीची चर्चा बाजूला न्यायची, हे सगळे जे उद्योग आहेत ना त्याला माझा विरोध आहे. इंदिरा गांधींचा विरोध आहे मान्य आहे, पण हा विषय काही आम्ही सुरू केला, हा संजय राऊतांनी सुरू केला आणि त्यांनी इंदिरा गांधी स्मगलरला भेटायच्या हे सांगितलं. इंदिरा गांधींच्या देशभक्तीबद्दल, इंदिरा गांधींच्या एकंदरच कर्तबगारीबद्दल कोणाच्या मनामध्ये दुविधा असण्याचं कारण नाहीये. आता आपल्या देशामध्ये कसं झालंय की महात्मा गांधींवरही आपण प्रश्न विचारतो, जवाहरलाल नेहरूंही विचारतो, आता ही सवय झालेली आहे. त्यामुळे आता इंदिरा गांधी हे सगळं तुम्ही संजय राऊतांना ऐकवताय का? हे सगळं तुम्ही संजय राऊतांना ऐकवताय? संजय राऊतांनी आज त्या संदर्भामध्ये आपलं विधान मागे घेतलेलं आहे. त्यांनी ते विधान का केलं होतं, कशा पद्धतीने केलं होतं ते स्पष्ट केलेलं आहे. काँग्रेस नेतृत्वाने आमची नाराजी उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवलेली आहे आणि या संपूर्ण विधानावरती आता पडदा पडलेला आहे. अच्छा, थोडक्यात तुमचं म्हणणं आहे की पडदा पडलाय. राजेश कोचरेकर आपल्या बरोबर आहेत. राजेश कोचरेकर, आपण स्वतः दीर्घकाळ मुंबईमध्ये स्पोर्ट्स, क्राईम अर्थात क्रीडा, गुन्हेगारी आणि राजकारण अशा तीनही क्षेत्रांमध्ये मुसाफिरी करत पत्रकारिता केली आहे. मला एका गोष्टीचं उत्तर हवं आहे. करीम लाला आणि इंदिरा गांधींच्या भेटीवर काँग्रेस इतकी बॅकफुटवर का जावी? नाही, आता असं आहे की राजकीय नेते आणि गुन्हेगारी यांचे संबंध ही पहिली गोष्ट नाही की संजय राऊत बोलले म्हणून काही होतंय किंवा काय वगैरे. अनेक अशी मंडळी आहेत की कोण कोणाच्या विमानातून प्रवास करून कुठपर्यंत गेलं होतं, कोणी कोणाला काही गोष्टी सांगितल्या होत्या, या सगळ्या गोष्टी आहेत. आता प्रसादजी, एक गोष्ट इथे आपण थोडी समजून घ्यायला पाहिजे, म्हणजे आपला मुद्दा थोडा कुठे जाऊ नये म्हणून. मला एक गोष्ट जाणवते, पवार असो किंवा राऊत असो, या दोघांनाही एक गोष्ट आता कळून चुकलेली आहे की हे सरकार आमच्या भोवती प्रदक्षिणा घालत राहिलं पाहिजे. आमच्यावर जो काही आहे तो ममत्वाचा आणि आमच्यावर जो काही आहे तो आशीर्वादासाठी अभिषेक करत राहिलं पाहिजे, ही या दोन्ही म्हणजे पवार आणि राऊतांची अपेक्षा, आणि त्यातून हे सगळं सुरू आहे असं मला वाटतं. फार महत्वाचा मुद्दा तुम्ही काढला, खूप बरं झालं. याच दरम्यान थोड्या वेळापूर्वी मधु चव्हाणांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला ती गोष्ट सुद्धा नाकारता येणार नाही. आपण घटनाक्रम लक्षात घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा अजित पवारांना स्टेपनी करणारं वक्तव्य पुण्यामध्ये होतं, तेव्हा साधारणपणे 12:30-1 वाजलेले असतात आणि बरोबर त्याच्या अर्ध्या पाऊण तासांनी शरद पवारांच्याकडून समर्थ रामदासांचा जुना वाद काढला जातो. आता आपल्या सोबत संभाजी ब्रिगेडचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष आहेत संतोष शिंदे. त्यांना मला विचारायचंय, संतोषजी,
समर्थ रामदास छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत हा वाद महाराष्ट्राला नवा नाही. तो आता पुन्हा जन्माला घालायची गरज काय होती? जाणता राजावरून सुरू झालेला वाद हा रामदास आणि छत्रपती यांच्यापर्यंत नेऊन साध्य काय केलं पवार साहेबांनी? छत्रपती शिवाजी महाराज एक अद्वितीय राजे होते. ते एक लोककल्याणकारी राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कर्तृत्व सिद्ध केलं, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे, ज्या मावळ्यांनी स्वराज्य निर्माण केलं, त्या पराक्रमाला एक कोणीतरी गुरु लागतो. म्हणून तथाकथित इतिहासकारांनी छत्रपतीचा पराक्रम त्यांच्या डोळ्यात सलत असावा म्हणून जाणीवपूर्वक एखाद्या कुठल्याही मोठ्या नेत्याला एक गुरुस्थानी कुणीतरी बसवला गेला पाहिजे किंवा तो ब्राह्मणच असला पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांना सुद्धा रामदासांना चिटकवलं गेलं. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांची आणि रामदासांची कधीही भेट झालेली नाही. तसा कुठेही समकालीन इतिहासामध्ये पुरावा नाही. हे मुंबई हायकोर्टाने सुद्धा निकालामध्ये स्पष्ट केलंय. 2008 ला ज्यावेळेस खटला दाखल झालेला होता, 2012 निकाल आहे. ही चर्चा समर्थ छत्रपतींचे गुरु होते का ही नाही. तुम्ही मुद्द्यावर या. मी तुम्हाला काय प्रश्न विचारला? मी प्रश्न असा विचारला की हा वाद महाराष्ट्रात नवीन नाहीये, तो उकरून काढायची काय गरज होती? शरद पवार यांना जाणता राजा म्हणायचं की नाही म्हणायचं इतकं बोलून ते गप्प बसू शकले असते. त्यांनी समर्थ आणि शिवाजी महाराज यांच्या संबंध आणि गुरु शिष्यांच्या कथित नात्याच्या किंवा तथाकथित नात्याच्या बद्दलचा वाद जन्माला घालून काय मिळवलं? संतोष शिंदे कृपया प्रश्नावर उत्तर द्या. नाही, मुळात त्यांना जन्माला घालायचं कारण छत्रपती उदयन महाराजांनी जे पद्धतीनं पत्रकार परिषदेमध्ये आरोप केले राष्ट्रवादीचे नेते म्हणून, आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न उपस्थित केला की जे जाणते राजे आहेत, ज्यांना महाराष्ट्राचं काही चांगलं वाईट माहिती आहे, त्यांना मात्र जाणता राजा म्हणलं जातं. आणि भाजपचा एक कुठला तरी व्यक्ती उठतो आणि शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदीशी ज्यावेळेस केली जाते, त्यावेळेस ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये टीका होते, त्यावेळेस संजय राऊत सारखे व्यक्ती उठतात आणि छत्रपती घराण्यांवर ज्यावेळेस बोलतात, त्यावेळेस उदयन महाराजांनी माननीय शरद पवारांना त्यावेळेस त्यांनी जाणता राजाबद्दल प्रश्न विचारला होता, तो खोडून काढायचा म्हणून आणि पहिले 2 वाद मिटवायचे म्हणून कदाचित शरद पवारांनी ती खेळी केली असेल. परंतु त्यांनी बोलताना जो खरा इतिहास सांगितला तो आम्ही गेली 25 वर्ष सांगतोय की शिवाजी महाराजांचे गुरु रामदास. त्या इतिहासाच्या चर्चेत नाही जायचं. संतोष शिंदे, तुमचं पण कौतुक या चर्चेमध्ये. तुम्ही मान्य केलं की या आधीचे जन्माला आलेले 2 वाद हे मिटवण्याच्या साठी कदाचित ही खेळी असेल. राजेश कोसरकर, आपली एक पटकन कमेंट, त्यानंतर आनंद दवे. नाही, या सगळ्या हे जे काही सगळे वाचाळवीर बोलतोय त्याच्यामध्ये एका माणसाने उडी घेतली आणि तिथून हा वाद अधिक चिघळला असं मला वाटतं. त्या नेत्याचं नाव आहे जो देवेंद्र फडणवीसांचा अत्यंत म्हणजे हनुमान म्हणून ओळखला जातो गेल्या काही महिन्यामध्ये. तो नेता आहे प्रसाद लाड. प्रसाद लाडांनी संजय राऊतांवर असं म्हटलं की जे छत्रपतींच्या वंशजांकडे दाखले मागतायत तर ते संजय राऊत मोगलांची औलाद आहेत का किंवा ती जेम्स लेनची औलाद आहे का? आणि तिथून मग संजय राऊत आणखी चौताळले आणि मग त्यांनी जे विधान केलेलं आहे स्टेफनीचं ते आहे. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की आता एक गोष्ट प्रसाद समजून घ्या की उद्धव ठाकरे हे सतत असुरक्षित राहतील आणि हे सरकार सतत दोलायमान स्थितीत राहील याची काळजी कोणीतरी घेतंय आणि ती घेणारी व्यक्ती अदृश्य आहे की दृश्य आहे हे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाने ठरवायचं. अगदी महत्वाचं वक्तव्य. याच्यावर पटकन हेमलता पाटील यांची प्रतिक्रिया. आनंद दवे, मी आपल्याकडे येणार होतो पण विषयानुरूप हेमलता पाटलांना विचारतो. सरकारचं नेतृत्वच अस्थिर आणि भयग्रस्त राहील याच्यासाठी संजय राऊत आणि शरद पवार काम करतायत का? नाही, मला असं अजिबात वाटत नाहीये. महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यामध्ये ह्या दोघांचा सुद्धा खूप महत्वाचा रोल होता. परंतु ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवातच मुळात शिवाजी महाराजांनी आणि नरेंद्र मोदी या पुस्तकावरून झाली आणि या सगळ्या घटना घडत गेल्या. परंतु एक खरं आहे की महाविकास आघाडीचं सरकार हे 3 वेगवेगळ्या पक्षांचं, विचारधारा वेगवेगळ्या असलेल्या पक्षांचं सरकार आहे आणि त्यामुळे या सरकारमधल्या धुरीणांनी ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कोणाच्या भावना नाही दुखवतील, एकमेकांच्या पक्षांमध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे मला वाटतं हे थोडंसं याच्यामध्ये सांभाळलं पाहिजे.
परंतु हे सरकार अस्थिर राहण्यासाठी हे दोघं प्रयत्न करत असतील असं म्हणणं हे मला असं वाटतं ठीक अजिबात आहे. संयुक्तिक हेमलता नाहीये. पाटील, तुमच्या लेखी हे सरकार अस्थिर करण्यासाठी कोणी प्रयत्न करत नाहीये बाहेरून. भाजपच्या बाबतीत तर बोलायला नको, पण तरी पण एक प्रश्न मधु चव्हाणांना उपस्थित राहतो. मधु चव्हाण, या सरकारमधल्या कटकटींमुळे भाजपाच्या मनामध्ये फार आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्यात का? अजिबात नाही, अजिबात नाही. त्याचं कारण असं की आम्हाला अनुभव आहे 2004 पासून 2014 पर्यंत हाताला पॅरालिसिस झालाय असं त्या मुख्यमंत्र्यांनी शरद पवार साहेब बोलले होते. किंवा सभागृहामध्ये त्या ठिकाणी मला हे मुख्यमंत्री पैसेच देत नाहीत माझ्या खात्याला, मी त्याला साक्षीदार आहे, छगन भुजबळजी बोलले होते. मूळ मुद्दा असा आहे की ते त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की राऊतांच्या बंधूंना मंत्री केलं नाही त्याचा राग त्यांच्या मनात खतखततोय. जसं युपीएच्या काळात अनकॉन्स्टिट्युशनल पॉवर सेंटर सोनिया गांधींचं होतं, तर शरद पवारजी वेळोवेळी दाखवून देतात त्यांनी राहूत की सरकार आम्ही बनवलंय, कोणी सांगायला नको आम्हाला. एक प्रकारे त्या ठिकाणी उद्धवजींना इंडिकेट करतायत की मी सांगून ते ऐकलं नाहीत तर मी अस्थिरता निर्माण करेन. नाही तर काय कारण होतं? करीमलालाचा काही संदर्भ होता का? काँग्रेसवाल्यांना डिवचायचं होतं, त्यांना खाली मान घालायला लावायची होती की इंदिरा गांधींसारख्या काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याची करीमलाला सारख्या भेंडी बाजार मधल्या एका स्मगलरच्या भेटी त्या घेत होत्या. याचं काँग्रेसला काही वाटत नसेल तर आम्हाला काय बोलायचं नाही. ठीक आहे, आपल्याला जाहिरातीची विश्रांती घ्यायची आहे. मधु चव्हाण, आनंद दवेंशी आपलं बोलणं राहिलंय. आपण लवकरच परत येऊ आणि त्यावेळेला निश्चितच चर्चा असणार आहे ती जाणता राजा या वादाची. त्याचबरोबर अजित पवार स्टेपनी आहेत की मुख्य ड्रायव्हर याची पण. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. संजय राऊत यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमधलं एक अत्यंत लक्षवेधी वक्तव्य होतं की अजित पवार हे महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये स्टेपनीची भूमिका निभावतात. माझ्यासोबत राजेश कोचरेकर आहेत. थेट त्यांना प्रश्न आहे. राजेश कोचरेकर, सरंजामांच्या घरामध्ये स्टेपनी कोणाला म्हटलं जातं हे लपून राहिलेलं नाही. हे वक्तव्य अत्यंत अपमानास्पद आहे आणि इतकंच नाही तर ते झोंबणार आहे. माझी जितक्या अजित पवार समर्थकांची चर्चा झाली त्यांना ते आवडलेलं नाहीये. फक्त आणि फक्त एकत्रित सत्तेत हे सगळेजण आहेत म्हणून ते गप्प बसले आहेत. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. राजेशजी, एका गोष्टीचा खुलासा करा की अजित पवार यांच्यासारख्या माणसाला स्टेपनी म्हणण्या इतपत संजय राऊतांच्या मनात कसली चीड असू शकते? नाही, सगळ्यात आधी मी थोडंसं तुम्हाला करेक्ट करतो की सरंजामांच्या घरात वगैरे काही नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आज प्रत्येक बऱ्या कार्यकर्त्याकडे एक 4 व्हीलर आहे किंवा 4 चाकी वाहन आहे आणि 4 चाकी वाहनाला स्टेपनीची गरज असते. जी कुठे ठेवतो आपण ते आपल्यालाही माहिती आहे आणि ती कशासाठी वापरतो हेही आपल्याला माहिती आहे. अजित पवारांना संजय राऊतांनी स्टेपनी म्हणण्या इतके ते दुखावलेत तर ते कशामुळे दुखावलेत याची 2 कारण आहेत. आता मधु चव्हाण साहेबांनी जे सांगितलं ते एक कारण की त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना मंत्री केलं नाही. तर या मंत्रिमंडळामध्ये सुनील राऊत बसले असते का? तर कदाचित बसलेही असते आणि बसले नाहीत तर ते आता बाहेर आहेत आणि त्याच्यामुळे संजय राऊत त्याच्यावर राग काढतायत. आपण लहानपणी जर आपला बॉल आणि आपली बॅट असेल आणि आपल्याला जर चुकीचा आऊट दिला तर आपण तो बॅट आणि बॉल घेऊन जायचो, नाही खेळायचं क्रिकेट असं म्हणून जे दिवस आपण पाहिले तर त्या पद्धतीचा हा एक प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो. पण याच्यापेक्षा भयंकर काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. दिल्लीतून निघाल्यानंतर नागपूरचं अधिवेशन जेव्हा सुरू होतं त्यावेळेला संजय राऊत नागपूरमध्ये पोहोचले. एअरपोर्टवर त्यांना एक मोठा नेता भेटला आणि त्यानंतर ते रामगिरीवर गेले. अनेक कार्यकर्ते, अनेक मंडळी आपलं कोडं सोडवत असतात किंवा पबजी खेळत असतात. तर या सगळ्या प्रकरणामध्ये काय झालं हे राजकीय कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जर समजून पाहिलं किंवा समजून घेतलं तर संजय राऊतांचा संताप कशात दडलाय हे त्यांना कळू शकेल. ठीक आहे. त्याच वेळेला एक आणखीन घटना घडली होती. संजय राऊतांनी स्वतःच ही घोषणा करून टाकली होती की अजित पवार उपमुख्यमंत्री होतील आणि त्याच्यावर शरद पवारांना सांगायला लागलं होतं की पक्षाचे प्रमुख शरद पवार आहेत, इतर कोणी नाही. आपण आनंद दवे यांच्याकडे जाऊयात. आनंद दवे, स्टेपनीचा उल्लेख आणि त्या अनुषंगानं या संपूर्ण
महाराष्ट्रातल्या सरकारच्या मधलं अजित पवारांचं अस्तित्व नक्की काय? अजित पवार स्टेपनी आहेत की अजित पवार महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारचे ड्रायव्हर आहेत? आनंद दवे आपल्याला विचारला हा प्रश्न. मला वाटतं काही तांत्रिक कारणांमुळे कदाचित आनंद दवेंपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. हेमलता पाटलांकडे आपण जाऊयात. हेमलताजी, आपल्याकडे उत्तर आहे का याचं? नाही, आता अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत सध्या, आणि ज्या पद्धतीने ते कामकाज करतात, जी तडफ आहे, जी प्रशासनावरती पकड आहे, हे सगळं बघितलं तर ते स्टेपनी म्हणून राहतील एक सुतरामी शक्यता नाहीये. म्हणजे त्या सत्तेमध्ये आता ती सत्ता राबवताना ज्या पद्धतीने, ज्या तडफेने राबवतील त्यामध्ये त्यांचा रोल हा स्टेपनीचा नक्कीच असणार नाही. त्यामुळे संजय राऊतांनी हे वक्तव्य का आणि कशा संदर्भात केलं हे मला सांगता येणार नाहीये, परंतु अजित पवारांचा रोल या सरकारमध्ये स्पष्ट आहे आणि तो सर्वांच्या लक्षात येतो. पण हेमलता पाटील, तुम्हाला वाटतं की त्या वक्तव्यावर, अजित पवारांच्या संदर्भातल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी किमान आपल्याकडून खेद व्यक्त करावा? कारण त्याच्यावर काहीच झालेलं नाहीये. आता हे वक्तव्य कशा संदर्भात केलं, त्याच्या मागचं कारण काय होतं, आता हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सर्वांमध्ये आता या संदर्भामध्ये काही चर्चा होईल, परंतु हे वक्तव्य अप्रस्तुत होतं हे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू शकते. ठीक आहे. मधु चव्हाण यांना पुढचा प्रश्न आहे. मधु चव्हाण, अजित पवार यांच्यासारख्या सरकारमधल्या क्रमांक 2च्या, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अत्यंत महत्वाकांक्षी नेत्याच्या बद्दल इतकी हिणवणारी भाषा का वापरली जाते? इतकी हिणवणारी भाषा अशासाठी वापरली जाते की त्यांनी आपल्या त्या ठिकाणी लोकांच्या सहीचा कागद असलेल्या आपल्या आमदारांचा राज्यपाल महोदयांना दाखवून देवेंद्रजींबरोबर शपथ घेतली. नंबर 1. नंबर 2, एवढं सगळं होऊन सुद्धा संजय राऊतांना वाटत असेल की त्यांना उपमुख्यमंत्री केलेला आहे आणि त्यामुळे हे एक प्रकारचा हा माणूस केव्हाही काही करेल हे दाखवायचं आहे. आणि संजय राऊतांची गेल्या अनेक दिवसापासून आम्ही ते सहन केलेलं आहे. गेली वर्ष 2 वर्ष सत्तेत राहून सुद्धा ही नजरेची भाषा सामनामधून आमच्यासाठी वापरतात. त्यांना वाटतंय की मलाच बोलता येतं. मधु चव्हाण, मग एका गोष्टीचा खुलासा करा मधु चव्हाण, की काँग्रेस ज्या तडफेनं इंदिरा गांधींच्या बद्दल केलेल्या वक्तव्याची नाराजी पोहोचवते, राष्ट्रवादी काँग्रेस याबद्दल अजून उद्धव ठाकरेंकडे नाराजी व्यक्त करायला गेल्याचं काहीही समोर येत नाही. या उलट नवाब मलिक म्हणतात की संजय राऊत बोलतात याचा अर्थ ते अभ्यास करूनच बोललेले असणार, कारण ते पत्रकार आहेत. हा काय प्रकार चाललाय राष्ट्रवादीत? तुम्ही त्रयस्थ म्हणून सांगा. इथे राष्ट्रवादीचा प्रतिनिधी अपेक्षित होता, तो आलेला नाहीये, म्हणून एक त्रयस्थ या नात्यानं तुम्हाला विचारतोय मधु चव्हाण. मला असं वाटतंय की अनेकांना पुन्हा त्या ठिकाणी मंत्रिमंडळात अजितदादांना घेतल्याचं त्या ठिकाणी एनसीपीच्या नेत्यांना आवडलेलं नाहीये आणि म्हणून जेवढा अपमान होतोय तेवढं होऊ देत. कदाचित हे रागाने राजीनामा देऊन बाहेर पडतील सत्तेतून, असं त्या ठिकाणी माननीय शरद पवार साहेबांना सुद्धा वाटत असेल. बरं, आता आपण पटकन एकदा पुण्याला जाणार आहोत. आनंद दवे यांच्याशी बोलायचंय आपल्याला. मगाशी आपला प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचला नव्हता. आनंद दवे, या स्टेपनीच्या वादावरही तुम्हाला मला बोलतं करायचं आहे. समर्थ रामदास, जाणता राजा, स्टेपनी, करीमलाला असे अनेक विषय आहेत. आता एका गोष्टीचा पटकन खुलासा करा. अजित पवारांना स्टेपनी म्हटल्याबद्दल पुण्यात काय प्रतिक्रिया आहे? शिवसेनेला ते म्हणणं आवडलं आहे का? नाही, मुळात मी त्या कालच्या कार्यक्रमात पूर्ण उपस्थित होतो. त्याच्या आधीचं त्याच्यानंतरचं बोलणं जर आपण गृहीत धरलं किंवा ते बघितलं, लक्ष दिलं तर लक्षात येईल संजय राऊत साहेबांनी स्टेपनी हा शब्द बोलल्यानंतर कदाचित त्यांच्या लक्षात आलं असावं आणि नंतर त्यांनी लगेच सांगितलं, त्यांचं महत्व सुद्धा सांगितलं. आता स्टेपनी हे मुख्य टायर आहे हेही सांगितलं. खूप चांगलं काम करतात आणि अख्ख्या मंत्रिमंडळामध्ये सर्वात जास्त चांगलं काम, आक्रमकतेने काम अजितदादा करतात हे सुद्धा संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर तुम्ही पहिल्या वाक्यावर चर्चा करत असाल तर दुसऱ्या वाक्याला सुद्धा महत्व देता आलं पाहिजे, महत्व दिलं गेलं पाहिजे. म्हणणं असं आहे की या संपूर्ण प्रकारामध्ये आत्ताच्या घडीला अजित पवारांच्या बद्दलच्या वक्तव्याची सारवासारव त्यांनी तिथल्या तिथे केली. आता दुसरा मुद्दा जो आनंद दवेंकडे आपल्याला न्यायचा आहे तो असा
की संजय राऊतांनी एकापाठोपाठ एकेका मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करायची जणू काही आत्ताची सुरुवात केलेली आहे. पण जसं मगाशी राजेश कोचरेकर म्हणाले, छत्रपतींच्या वंशजांचे पुरावे मागणं हा विषय अजून मिटलेला नाही, तो थांबत नाहीये. याच्यावर आनंद दवे आपली प्रतिक्रिया काय, त्यानंतर मला संतोषजींनाही यावर बोलतं करायचंय. खरं तर मध्यंतरानंतर आमचं दोघांचे कनेक्शन तुटलं होतं पुण्यातलं, त्यामुळे कोण काय बोलले किंवा आपले सुद्धा प्रश्न नीट नाही कळलेले. पण एक लक्षात घ्या, राऊत साहेबांच्या बोलण्याचा थोडासा विपर्यास केला गेलेला आहे, भाजपकडनं थोडा जास्त केला गेला. राऊत साहेबांनी छत्रपतींच्या वंशजांबद्दल असं काही बोललेलं नाहीत. उदयनराजे भोसलेबद्दल स्पेसिफिक उदयनराजे भोसलेबद्दल जेव्हा तो प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांच्या अनुषंगाने त्यांनी तो प्रश्न त्यांनी उलटा एक सवाल केला की त्यांनी त्यांचे पुरावे द्यावे. त्यामुळे पूर्णपणे छत्रपतींच्या वंशजाबद्दल राऊत साहेब काही बोललेत असं बिलकुल नाहीये. आनंद दवे, मी आपली परिस्थिती समजतोय. आनंद दवे, मी आपली परिस्थिती समजतोय, आपली भूमिका पण मला लक्षात येते. व्यक्ती सापेक्षच घ्यायला पाहिजे. आपण इतर कोणी काही करण्याची गरज नाही. तुम्ही जे काही बोलता आहात ते कॅमेऱ्यावर रेकॉर्ड होतं आणि ते तसंच्या तसं दाखवलं जातं. आता मला याच निमित्तानं मग संतोष शिंदेना विचारावं असं वाटतं. संतोषजी, महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या वंशजांकडे ते वंशज आहेत का याचा पुरावा मागणं याचा अर्थ काय? छत्रपतींच्या वंशजांवर कसला संशय व्यक्त होतोय आणि संभाजी ब्रिगेड अजून यावर का बोलत नाहीये? छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कुणीही मोठं नाही, तसं छत्रपतींपेक्षाही कुणी मोठं नाही. छत्रपती उदयन महाराजांना त्यांचे पुरावे मागण्याचा करंटपणा दीड दमडीच्या संजय राऊतांनी केला. त्यांनी अगोदर स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. जर संजय राऊतांपासून शिवसेना बाजूला केली तर संजय राऊतांना कोणी काडीची किंमतही देणार नाही. फक्त शिवसेनेच्या जोरावर संजय राऊत उड्या मारतात, परंतु त्यांनी अगोदर आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ज्या बापाचं नाव घेऊन आपण सत्तेत राजकारण करतो, ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण गेली 30, 40, 50 वर्ष राजकारण करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाला जर आपण पुरावे मागत असू तर तुमच्यासारखे नतद्रष्ट, तुमच्यासारखे करंटे लोक या महाराष्ट्रात नाही. माझी तर आपल्या माध्यमातून संजय राऊतांना विनंती आहे, संजय राऊतांनी आता बाहेर फिरून दाखवावं. कारण संजय राऊतांनी फक्त उदयन महाराजांना पुरावा मागितला नाही, तर तमाम महाराष्ट्रातील शिवप्रेमींना त्यांच्या अस्मितेला पुरावा मागितलेला आहे. संजय संतोषजी, आपले शेजारी आनंद दवे बसले आहेत. आनंद दवे, यावर काही उत्तर आहेत का तुमच्याकडे? जो वाद जन्माला आला त्याची गरज नव्हती असं तुम्ही म्हणता आहात, पण प्रत्यक्षात जी वेदना व्यक्त होतीये त्याच्यावर आपण कशी फुंकर घालणार आहात? निश्चितच यांच्या वेदनेशी आम्ही सुद्धा सहमत आहोत. पण परत एकदा तेच सांगतो, ही पूर्णपणे चर्चा उदयनराजे भोसले ह्या एक राजकीय व्यक्तिमत्वाविषयी होती. संपूर्ण महाराजांच्या वंशजाला राऊत साहेबांनी त्याच्यामध्ये घेतलं नव्हतं. महाराजांच्या बाकीच्या वंशजांविषयी म्हणजे आनंद दवे, उदयनराजेंच्या वंशजाच्या पुरावा मागण्याच्या भूमिकेला तुम्ही समर्थन देताय? आनंद दवे, तुम्ही समर्थन देताय का त्याला? नाही, मी समर्थन करणं काय विरोध, ती राऊत साहेबांची भूमिका होती ती माझी, त्यामुळे मी समर्थन करणं काय विरोध करणं हा भाग नाही. मी फक्त हे सांगतो की त्यांनी उदयनराजे भोसले या व्यक्तीविषयी ती मागितलेली आहे. संपूर्ण महाराजांच्या वंशाविषयी मागण्याचं मनात सुद्धा मला वाटतं महाराष्ट्रातल्या कुठल्या जनतेला किंवा लोकांच्या मनात येणार नाही. एखादा शाळेतला मुलगा गॅदरिंग मध्ये भाग घेत असताना जर महाराजांचे कपडे घालून असेल तर त्याला सुद्धा मुजरा आणि प्रणाम केला जातो. हा आदेश आम्हाला सुद्धा आहे. त्यामुळे असं काही मनात येईल ते सुद्धा संजय राऊत साहेबांच्या मनात काही असं येईल. संतोष शिंदेंना बोलायचं यावर. आनंद दवे आपल्याच शेजारी येते, एक मिनिट आपण थांबूयात. संतोष शिंदेंना बोलायची संधी देतोय मी. संतोषजी, जर शिवसेनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे जर मावळे असतील, जर खरे शिवसैनिक असतील, तर संजय राऊतांना खरं तर जोड्यांनी मारलं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून जसं उदयन महाराज आहेत तसेच कोल्हापूरचे संभाजी राजे सुद्धा आहेत. म्हणजे एक भाजपमध्ये आहेत उदयन महाराज आणि दुसरे सुद्धा भाजपचे सहयोगी खासदार असल्यामुळे ते दोघांनाही बोललेत. आणि जर दोघाही वंशजांचा, ते फक्त शिवाजी महाराजांचे वंशज नाहीत, उदयन महाराज किंवा कोल्हापूरचे संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, संभाजी महाराजांचे वंशज आहेत, तसं शाहू महाराजांचे सुद्धा वंशज आहेत. आणि या वंशजांना जर हे दीड दमडीचे नेते जर पुरावे मागत असतील तर यांना भविष्यात राजकारण करण्यासाठी, मताचा जोगवा मागण्यासाठी लोकांमध्ये यायचंय. आम्ही तर म्हणतो संजय राऊतांनी फक्त बाहेर पडून दाखवावं. संतोषजी, अशा प्रकारे हिंसेची भाषा करण्याची गरज काय आहे? अशा प्रकारच्या हिंसेची भाषा करण्याची गरज काय आहे?
नाही, आम्ही हिंसेची भाषा करत नाही. आम्ही लोकशाही मार्गानेच आंदोलन करू, पण ते संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं करू. कारण जसं संजय राऊत तावा डोक्यावर परिणाम झाल्यासारखं नेहमी बोलतात, प्रत्येकाला तुच्छ लेखण्याचं काम करतात. त्यांची जी काही बोलण्यातली मुजोरी असते, त्यांना कळत नाही की आपण कुणाविषयी बोलतो, कुठल्या छत्रपतींबद्दल बोलतो, कुठल्या छत्रपतींच्या वंशजाबद्दल. जसं भाजपच्या एका नेत्याने दिल्लीत पुस्तक लिहिलं, तसंच पुस्तक संजय राऊतनी सुद्धा लिहिलं युगांत नावाचं. त्याच्यामध्ये ते सुद्धा बाळासाहेबांची तुलना शिवाजी महाराजांची करतात. इतका करंटा माणूस जर महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या जन्माचे पुरावे मागत असेल, छत्रपतींच्या वंशजांचे पुरावे मागत असतील, तर आम्हाला संताप येणार. आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, शिवप्रेमी आहोत. जेवढं प्रेम संतोषजी, आपला हा जो मुद्दा आहे जो युगांतच्या संदर्भातला आहे, त्यावर हेमलता पाटलांना बोलतं करा असं वाटतं. हेमलता पाटील, युगांत पुस्तक आजचं नाही. जय भगवान गोयल यांचं पुस्तक नुकतंच आलं, त्यावर वाद झाला, ते मागे घेतलं गेलं. युगांत पुस्तक आजही वितरणासाठी उपलब्ध आहे आणि ते तुमचं सरकार आल्यानंतर सुद्धा विकलं जातं आहे. मी युगांत पुस्तक वाचलेलं नाहीये, त्यामुळे त्याच्यामध्ये संजय राऊतांनी काय तुलना केली ती मला माहित नाहीये. त्यामुळे मी या विषयावर काही वक्तव्य करू शकत नाही, कारण मला माहितच नाही त्या पुस्तकामध्ये त्यांनी काय म्हटलंय ते. हेमलताजी, तुम्हाला चालत असेल तर आम्ही त्याचे संदर्भ द्यायला तयार आहोत, पण आता संभाजी ब्रिगेडच्या प्रतिनिधींनी त्याचं वक्तव्य केलं ना, त्यांच्याकडे त्याचे पुरावे आहेत, ते सांगू इच्छित आहेत. नाही, पण आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जे 4 दिवसापूर्वी ज्या पुस्तकाचं अमित शहानी स्वतः त्याचं ते प्रकाशन केलं, अमित शहानी नाही केलं. ऐका, भाजपच्या कार्यालयामध्ये ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, भाजपच्या कार्यालयामध्ये त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्यानंतर भाजपच्या सगळ्या प्रवक्त्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या चॅनलवरती चर्चा झाली. एकाही भाजपच्या प्रवक्त्यांनी त्याबद्दल माफी मागितली नाही. उदयनराजेंची संपूर्ण पत्रकार, ऐका मला बोलू द्या, आता मला बोलू दे. ठीक आहे, तुम्ही पूर्ण करा. मी तुम्हाला एक तपशील पुरवला असता फक्त, पण बोला, आपण बोला. साताऱ्याच्या गादीबद्दल अत्यंत प्रेम असणारी, त्या घराला मानणारी, शिवाजी महाराजांच्या सर्व वंशजांना मानणारी अशी मी एक कार्यकर्ती आहे. उदयनराजेंची स्वतः मी पत्रकार परिषद बघितली. त्या पत्रकार परिषदेमध्ये ती राजकीय प्रेरित अशी पत्रकार परिषद होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये या पुस्तकाचा जाहीर निषेध किंवा भाजपच्या कुठल्याही नेत्याबद्दल कुठलंही आक्षेपार्ह कुठलंही विधान उदयनराजेंनी केलं नाही. किंवा भारतीय जनता पाटील, फार लांब जायला नको. एक छोटीशी म्हण मला आठवते, मला या भारतीय जनता पक्षामध्ये आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या, अशी एक हिंदीत म्हण आहे. मी पटकन ती म्हण याच्यासाठीच इथे वापरली. अत्यंत योगायोगानं आता मधु चव्हाणच आपल्या बरोबर आहेत आणि हे तेच मधु चव्हाण आहेत ज्यांनी जय भगवान गोयलच्या पुस्तकाबद्दल याच चॅनलवर ठामपणे भूमिका घेत त्या पुस्तकाचा निषेध केला. लिहिणाऱ्याला काय काय बोलले ते एकदा पुन्हा मधु चव्हाण सांगतील. मधु चव्हाण, आपणही एकदा हेमलता पाटलांच्या संदर्भासाठी सांगा की जय भगवान गोयल यांच्या पुस्तकाचं भारतीय जनता पार्टी समर्थन करते का आणि त्या पुस्तकाबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत? अजिबात करत नाही. काही लोकांना हल्ली चमचेगिरी करायची आणि त्या ठिकाणी चहापेक्षा किटली गरम आहे दाखवायची सवय असते. त्यातले ते आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर माझी तुलना करा असं माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं नाहीये. तो बिंडोक माणूस आहे, त्यांनी काय लिहिलं तरी बीजेपीला अडचणीत आणलंय. त्याचा आम्ही निषेध केलाय. पुस्तकावर बॅन घाला असं म्हटलेलं आहे. पण काल काय म्हणाले शरद पवार साहेब, त्याचा ताई तुम्ही निषेध करणार का? ते म्हणाले की रामदास स्वामी जाणता राजा म्हणतात त्यांनी रामदास स्वामींनी म्हटलंय, बाकी कोणी म्हटलं नाही. त्यामुळे त्यांना जाणता राजा म्हणायची गरज नाही, त्यांना छत्रपती म्हणा. छत्रपती म्हणा हे योग्यच आहे, ते तर महापुरुष होते. मग जाणता राजा काय फक्त माननीय शरद पवार साहेब आहेत? दुसरी गोष्ट अशी, एक मिनिट पटकन बोलतं होणं गरजेचं आहे. हेमलता पाटील, मला वाटतं कदाचित आपल्यापर्यंत क्लॅरिफिकेशन पोहोचलं असेल, पण हा मुद्दा मगाशी चर्चेत आला होता, तो पुढे जाता जाता राहिला. मला पटकन कृपया हे सांगा, शरद पवार असं म्हणतात की छत्रपतींना आता जाणता राजा म्हणू नका. या प्रकारच्या वक्तव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया आहे की नाही? जाणता राजा ही एक उपाधी आहे, ही एक विशेषण आहे.
जसं आपण कर्मयोगी म्हणतो, जसं महर्षी म्हणतो, त्या पद्धतीचं हे छत्रपती हेच खरं मेन त्यांची विशेषण आहे, उपाधी आहे. त्यामुळे शरद पवार म्हणले त्याच्यामध्ये काही चुकीचं म्हटलं नाही. अच्छा, म्हणजे थोडक्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणायचं नाही. शरद पवारांना सगळे जाणता राजा म्हणतात, तर शरद पवारांनी कधी सांगितलं नाही की मला जाणता राजा म्हणा. आपण हे म्हणायला 30-40 वर्ष लागली ना. नाही हे सांगायला 30-40 वर्ष लागली. आता शरद पवारांनी स्वतः सांगितलं नाहीये, त्यामुळे त्यांचं म्हणणं आधी अत्यंत स्पष्ट होतं की छत्रपती हीच खरं उपाधी आहे आणि शिवाजी महाराजांना छत्रपती असं संबोधा. त्यामध्ये शरद पवारांनी काही चुकीचं केलं असं मला वाटत नाही. ठीक आहे, संतोष शिंदेला बोलायचं या विषयावर. संतोष शिंदे, आपण आपली भूमिका मांडा. मला एका गोष्टीचा खुलासा मात्र लागेलच तुमच्याकडून. जर शरद पवार साहेब असं म्हणत असतील की छत्रपती शिवरायांना आता जाणता राजा म्हणायची गरज नाही, ही भूमिका संभाजी ब्रिगेडला मान्य आहे का? जाणता आणि राजा सध्या लोकशाही आहे, संविधानामध्ये राजा कुणीही राहिलेला नाही, मतदार हा राजा आहे. त्याच्यामुळे आम्ही लोकशाही मानणारी माणसं आहोत. जी उपाधी कुणाला द्यायची असेल ते त्या कार्यकर्त्याची वैयक्तिक असेल. मगाशी मधु चव्हाणांनी सांगितलं चाटुगिरी करण्यासाठी असेल तर कदाचित ते असू शकते. जाणता राजा कुणीही नाही, आम्ही फक्त छत्रपतींना मानतो. माझा मधु चव्हाण साहेबांना एक प्रश्न आहे. ज्या जय गोयलवर त्यांनी आता भूमिका मांडली, त्याच जय गोयलवर भाजपच्या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी कारवाई करा म्हणून मागणी का केली नाही? कारण महाराष्ट्राच्या आराध्य दैवतावर, महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर दीड दमडीचा कोणतरी त्यांचा नेता उठतो आणि पुस्तक लिहितो आणि थेट महाराजांशी तुलना करतो. बरोबर आहे, एकही भाजप तुमचा प्रश्न पोहोचलाय. पटकन वेळेच्या अभावी आपल्याला तुम्हाला थांबावं लागतंय. मधु चव्हाणांकडून उत्तर घेणार आहोत. मधु चव्हाणांकडून उत्तर घेणार आहोत याचं. मधु चव्हाण, जय भगवान गोयल याच्यावर कारवाई करायची मागणी महाराष्ट्र भाजपला अद्याप करावीशी वाटली आहे की नाही? आणि फडणवीस याच्यावर बोलायला तयार नाहीत. तो कोण गोयल आहे तथाकथित, तो आमचा नेता नाही. अरे ऐका शिंदे ऐका, तो त्या ठिकाणी आमचा नेता नाही. शिवसेनेचा दिल्लीचा प्रमुख होता. अशा काही नेत्यांना सगळीकडे फिरून चाटुगिरी करायची सवय असते. आम्ही कठोरपणे अतुल भातखळकर, आम्ही सगळ्यांनी सांगितलंय त्या ठिकाणी त्याच्याविरुद्ध कारवाई करा, त्याला माफी मागायला लावा, ते पुस्तक त्वरित मागे घ्या आणि या पुस्तकावर बॅन करा, ही स्पष्ट मागणी केलेली आहे आम्ही. ठीक आहे, विषयाचा खुलासा झालाय. जाहिरातीची विश्रांती गरजेची असल्यानं हा विषय मागणी आहोत. एक अत्यंत तातडीची जाहिरातीची विश्रांती घेऊन लवकरच परत येऊ. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राला अशा प्रकारच्या शब्दबंबाळ वादांची का गरज पडतीये किंवा महाराष्ट्रातले राजकारणी हे वाद का जन्माला घालतायत. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. स्टेपनी, समर्थ रामदास आणि करीमलाला तसंच इंदिरा गांधी यांच्या भेटीच्या संदर्भातले हे वाद का जन्माला येत आहेत या संदर्भातली या भागातली चर्चा सुरू करतोय. राजेश कोचरेकर यांच्यापासून. राजेश कोचरेकर, अजित पवारांच्या संदर्भातलं केलं गेलेलं स्टेपनी असं वक्तव्य हे अनाठाई आहे आणि जर ते वस्तुस्थितीला धरून असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणावर ते भविष्यात काय परिणाम करेल? नाही बघा, आता जे उद्धव ठाकरेंचं 42 जणांचं मंत्रिमंडळ आहे, या मंत्रिमंडळामध्ये जर झंझावाती काम करणाऱ्या नेत्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये अजित पवार हे पहिल्या क्रमांकावर असतील. अधिकाऱ्यांकडून काम करून घेणं आणि संपूर्ण प्रशासन नीट आपल्या मुठीत ठेवणं हे अजित पवारांना जमतं. त्यामुळे अजित पवारांना स्टेपणी म्हणण्याचा जो काही प्रकार आहे संजय राऊतांचा, अजित पवार हे या विधानसभेत सर्वाधिक मतांनी निवडून आलेले विधानसभेतले उमेदवार आहेत, आमदार आहेत, नेते आहेत राष्ट्रवादीचे. संजय राऊतांना जे काही मिळालं, 3 सलग त्यांनी हॅट्रिक पूर्ण केली राज्यसभेची, त्यासाठी त्यांना कुठेही काही विशेष तोशीस पडलेले नाहीये. मातोश्रीची मर्जी हेच त्यांच्या राज्यसभेचं गुपित आहे. त्यामुळे त्यांना अजित पवारांना स्टेपणी म्हणण्याचं काही कारण नव्हतं. आता हेच काय परिणाम होणार? हे अजित पवार हे असे नेते आहेत बघा, काही नेते असे असतात की जे इन्स्टंट रिॲक्ट होतात, काही नेते असे आहेत की जे रिॲक्ट होतात आणि बरोबर ऍक्शनही देतात. अजित पवार हे दुसऱ्या प्रकारामध्ये मोडतील आणि ज्या वेळेला अजित पवार ऍक्शन देतील त्यावेळेला
संजय राऊत ज्यांना रिपोर्ट करतात त्या उद्धव ठाकरे यांची सुद्धा बंबेरी उडू शकते, इतके अजित पवार संवेदनक्षम आहेत आणि महत्वाचे आहेत. याच संदर्भातलं एक ताजं उदाहरण देतो. थोड्याच वेळापूर्वी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन असा प्रश्न उपस्थित केला आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत की अजित पवार. मधु चव्हाण यांना तुम्हाला पुढचा प्रश्न आहे. मधु चव्हाण, अजित पवारांनी जर समजा स्टेपनीचं वक्तव्य गांभीर्यानं घ्यायचं ठरवलं तर महाराष्ट्रातल्या मवियाच्या मंत्रिमंडळात काय घडेल? मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचा काही फरक पडेल की हे सगळं विसरून जायचं आणि सत्तेसाठी वाटेल ते झालं तरी एकत्र राहायचं, हीच आत्ता या तिघांची भूमिका आहे? त्यांच्या नेत्यांची भूमिका तीच आहे. काही झालं, किती अपमान झाला, कारण आता त्या ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी आदित्यजी दिल्लीमध्ये गेले होते, एकत्र राहायचं, काही झालं तरी सत्तेसाठी. पण ज्या वेळेला या महाराष्ट्र विकास आघाडीच्या गाडीचा एक टायर पंक्चर होईल त्यावेळेला स्टेपनी तिथे अवेलेबल नसेल. एक मिनिट मधु चव्हाण, हे फार महत्वाचं आणि राजकीय सूचक विधान तुम्ही करताय. याचा अर्थ काय? भविष्यात या गाडीचं टायर पंक्चर झालं तर तिथे स्टेपनी नसेल म्हणजे काय? आधीचे सरकार 3 चाकांचं आहे असं स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मान्य करतायत. हो, त्याचा अर्थ असा आहे की तिनामधलं 2 एखादं चाक पंक्चर झालं कुठला तरी खिळा लागून, तेव्हा स्टेपनी त्यावेळेला त्यांच्या उपयोगी येणार नाही, स्टेपनी अवेलेबल नसेल. ती स्टेपनी कुठे जाणार आहे? नागपूरला जाणार आहे? कोणाच्या मदतीला जाणार आहे? तुमच्या मदतीला येणार आहे का ती स्टेपनी? काय माहिती नाही. बरं ठीक आहे, आनंद दवेंना प्रतिक्रिया द्यायची या मुद्द्यावर. आनंद दवे, आपली प्रतिक्रिया. नाही, 2-3 गोष्ट एकत्र घेतो प्रसादजी, वेळ कमी आहे, मलाही कल्पना आहे. एक तर हे सरकार आल्यापासून भाजपच्या लोकांना स्वप्न पडत चालली, टायर पंक्चर होईल वगैरे वगैरे गोष्टी, तसं काही होणार नाही, हे पहिलं. दुसरं, आम्ही युतीत सरकारमध्ये असताना शिवसेनेनं भाजपला टीका करायची, विरोध करण्याची, याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या तीव्रतेने विरोध केलेला आहे. तेव्हा भाजपने कुठे तर आत्मसन्मान वगैरे दाखवून काही सरकार सोडलं नव्हतं. हे मधु चव्हाणांना आठवण करून द्यायची. सत्तेसाठी काही वेळा कॉम्प्रोमाइज करावे लागतात, इथं सुद्धा चालले. तिसरं सगळ्यात महत्वाचं, शरद पवार आणि जाणता राजा. तर जसं संतोषजींनी थोडा विषय डायव्हर्ट केला, पण मी सांगतो, शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी हे एकमेकांना भेटल्याचे, समकालीन असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. भोसले रुमाल मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. पण आता तो विषय नसल्यामुळे खूप काही विषय घेत नाही. ठीक आहे, तुम्ही स्टेपनीच्या भरोश्यावर हे सरकार किती दिवस पुढे नेणार आहात ते सांगा. आपण फार वेगळ्या विषयांवर जातो. प्रसादजी, पुणेरी पगडी नाकारून परत 15 दिवसाआधी शरद पवारांची पुणेरी पगडी डोक्यात मिरवलेली आहे पुण्यामध्ये. त्यामुळे जाणता राजे पदवी परत ते मिरवणार नाहीतच असं काही नाहीये. पवारांचं वक्तव्य फार गंभीरतेने घेण्याची गरज नाही. ठीक आहे, राजेश आपण बोला. बघा, आज एका मोठ्या दैनिकाच्या पहिल्या पानावर एक जी बातमी आहे की बाहेरच्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी आपल्याकडे ठेवू नये. हा आदेश कोणाचा आहे? तर हा मूळ आदेश जो आहे हा शरद पवारांचा आहे. म्हणजे जसं शरद पवार अधिकाऱ्यांच्या बाबतीत म्हणा किंवा इतर प्रकल्पांच्या बाबतीत म्हणा जे बोलतात तेच उद्धव ठाकरे करतात. आणि हा जो रिमोट कंट्रोल आहे हा पवारांच्या पॉवरवर चाललेला आहे, जो उद्धव ठाकरेंचा चालू आहे. ठीक आहे, हेमलता पाटलांना पटकन विचारायचंय, या सरकारच्या रिमोट संदर्भात काँग्रेसला काही अडचणी नसाव्यात? नाही, कसं आहे की आता भारतीय जनता पक्षाचे सगळेच नेते अक्षरशः देव पाण्यामध्ये घालून बसलेले आहेत की कधी हे सरकार पडेल. ज्या तातडीने देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने मीडियासमोर आले, ते गोयलांच्या बाबतीत 3 दिवस मला मीडियासमोर ते कुठेही दिसले नाहीत. त्यामुळं हे सरकार पडलं पाहिजे याच्यासाठी भारतीय जनता पक्ष सगळा प्रयत्न करतोय. आणि रिमोटच्या बाबतीत म्हटलं तर शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत. सोनिया गांधी सुद्धा शरद पवारांचा विचार या ठिकाणी घेतात आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही योग्य आहे ते करायला जर कोणी आपली पॉवर वापरत असेल, चांगल्या पद्धतीचे सल्ले देत असेल तर त्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसला कुठलीही अडचण नाहीये. ठीक आहे, संतोष शिंदे, पटकन शेवटची 30 सेकंद आपल्याला आहेत. आत्ताच्या घडीला जे वाद जन्माला आलेले आहेत आणि त्यातले खास करून छत्रपतींच्या वंशजाबद्दलचे जे वाद आहेत त्यातल्या निराकरणासाठी तुमची मागणी काय? हा वाद मिटवायचा कसा? नाही, मुळात महत्वाचे विषय जे तरुण सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, हे सगळे विषय डायव्हर्ट करण्यासाठी
हे असे पुस्तकाचे विषय काढले जातात, जाणीवपूर्वक वाद लावले जातात आणि मूळ विषयांना बगल दिली जाते. जे जे वादग्रस्त आहे, जे जे चुकीचं आहे ते सगळं मिटवलं पाहिजे. राज्य सरकारने जे चुकीचं आहे याच्यावर तात्काळ कडक कायदा काढला पाहिजे आणि खोट्या आणि विकृत इतिहासावर जे जे लिखाण करतील त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. ठीक आहे, संतोष शिंदे, धन्यवाद या उत्तराच्यासाठी. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. जाता जाता महाराष्ट्रात विषयांची कमतरता नाही, प्रश्नांची मोठी रांग आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. असं असताना अजित पवारांना डिवचायला गेलेले संजय राऊत एकाच वेळेला अनेकांना डिवचून बसलेले आहेत. सध्या सत्ता ही एकमेव या तिघांना जोडणारी महत्वाची घटक पदार्थ असल्यामुळे एकमेकांच्या विरोधातली कुरघोडी इतक्यात तरी सुरू होणार नाही. पण ती कुरघोडी आज ना उद्या नक्की होईल आणि त्या कुरघोडीच्या माध्यमातून जर समजा राज्यातल्या जनतेच्या हिताच्या प्रश्नांना दुय्यम स्थान मिळालं तर ते कोणालाही परवडणार नाहीये. आता या चर्चेत इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.